कधी तुम्हाला लोकांनी असं सांगितलं आहे का, तू खूप शांत आहेस, तू जास्त बोलत नाहीस, तुझ्यात कॉन्फिडन्स कमी आहे. आणि कदाचित तुम्हालाही कधी कधी वाटत असेल, खरंच माझा शांत स्वभाव म्हणजे माझी कमजोरी आहे का? पण आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण आज आपण जाणून घेणार आहोत, शांत असणं ही कमजोरी नाही, ती तुमची सर्वात मोठी ताकद असू शकते. विशेषतः जर तुम्ही एक वर्किंग मॉम असाल, जी मुलं, घर, नोकरी आणि स्वतःची स्वप्न सांभाळत आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शांत लोकांना नेहमी कमी समजलं जातं. आपल्या समाजात एक वेगळीच समजूत आहे. जो जास्त बोलतो, जो जास्त आवाज करतो, तोच स्ट्रॉंग असतो. पण खरं सांगायचं तर खरी ताकद आवाजात नसते, ती शांततेत असते. इतिहासात आणि जगात अनेक महान लोक शांत स्वभावाचे होते. ते कमी बोलायचे, पण जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांचे शब्द लोकांच्या आयुष्यावर परिणाम करायचे. कारण शांत माणूस आधी निरीक्षण करतो, समजून घेतो आणि मग बोलतो. एक वर्किंग मॉम म्हणजे काय? ती सकाळपासून रात्रीपर्यंत धावत असते. सकाळी घर, मुलांची जबाबदारी, नोकरीचा ताण, समाजाच्या अपेक्षा, आणि तरीही ती अनेक वेळा शांत राहते. लोकांना वाटतं ती शांत आहे म्हणजे कमकुवत आहे, पण खरं म्हणजे ती शांत आहे कारण ती मजबूत आहे. ती प्रत्येक गोष्टीवर वाद घालत नाही, कारण तिला तिच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं असतं. शांत लोकांमध्ये या 5 खास शक्ती असतात. पहिली म्हणजे खोल विचार करण्याची ताकद. शांत लोक जास्त विचार करतात. ते प्रत्येक गोष्ट, प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक नातं खोलवर समजून घेतात. म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय अनेक वेळा जास्त योग्य असतात. दुसरी म्हणजे लोकांना समजून घेण्याची क्षमता. शांत लोक जास्त ऐकतात आणि जो जास्त ऐकतो तो लोकांना जास्त समजून घेतो. वर्किंग मॉमसाठी ही खूप मोठी ताकद आहे, कारण त्यामुळे ती मुलांना, कुटुंबाला आणि सहकाऱ्यांना जास्त चांगलं समजू शकते. तिसरी म्हणजे भावनांवर नियंत्रण. जो शांत असतो तो प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाही. तो थांबतो, विचार करतो आणि मग निर्णय घेतो. हीच इमोशनल स्ट्रेंथ असते. मजबूत आत्मविश्वास. खरा आत्मविश्वास आवाजात नसतो, तो आत असतो. शांत माणूस लोकांना काही सिद्ध करण्यासाठी जगत नाही, तो स्वतःच्या ध्येयासाठी जगतो. पाचवी गोष्ट म्हणजे शांत लोकच मोठे लीडर बनतात. खूप मोठे नेते, खूप मोठे विचारवंत हे बहुतेक वेळा शांत स्वभावाचे असतात, कारण ते बोलण्यापेक्षा समजून घेण्यावर विश्वास ठेवतात. तुमच्या शांत स्वभावाला ताकद बनवण्यासाठी 5 स्टेप्स आहेत. पहिली म्हणजे तुमच्या स्वभावाला स्वीकारा. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा स्वभाव स्वीकारणे. बऱ्याच वेळा समाजात असं सांगितलं जातं, जास्त बोला, जास्त दिसा, पण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. कोणी बोलून प्रभाव टाकतो, तर कोणी शांततेने प्रभाव टाकतो. वर्किंग मॉमसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तिच्याकडे आधीच खूप जबाबदाऱ्या असतात. जर ती स्वतःलाच बदलण्याचा प्रयत्न करत राहिली तर ती थकून जाईल. म्हणून स्वतःला सांगा, माझा शांत स्वभाव ही माझी ओळख आहे. दुसरी स्टेप म्हणजे निरीक्षण करण्याची सवय लावा. शांत लोकांमध्ये एक मोठी ताकद असते, ती म्हणजे निरीक्षण करण्याची क्षमता. शांत लोक लोकांचं वागणं पाहतात, परिस्थिती समजून घेतात, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतात. ही क्षमता लीडरशिपसाठी खूप महत्त्वाची असते. वर्किंग मॉमने जर ही सवय वापरली तर ती मुलांना चांगलं समजू शकते, ऑफिसमध्ये परिस्थिती समजू शकते, नात्यांमध्ये योग्य निर्णय घेऊ शकते. म्हणून लक्षात ठेवा, जो जास्त पाहतो आणि समजतो तो जास्त मजबूत बनतो. तिसरी स्टेप म्हणजे तुमचे विचार व्यक्त करण्याचा स्वतःचा मार्ग शोधा. शांत लोकांना अनेकदा असं वाटतं की ते लोकांसमोर बोलू शकत नाहीत, पण प्रत्येकानं बोलूनच स्वतःला व्यक्त करावं असं नाही. तुम्ही तुमचे विचार लेखनातून, व्हिडिओमधून, सोशल मीडियावर किंवा डायरी लिहून व्यक्त करू शकता. आज अनेक मोठे क्रिएटर्स, रायटर्स आणि स्पीकर्स हे आधी खूप शांत स्वभावाचे होते. वर्किंग मॉमसाठी तर हे खूप मोठं साधन आहे, कारण तिचे अनुभव शेअर करून ती इतर महिलांना प्रेरणा देऊ शकते. चौथी स्टेप म्हणजे तुमच्या आत्मविश्वासावर काम करा. शांत लोकांचा एक मोठा गैरसमज असतो की लोकांना वाटतं की ते कॉन्फिडंट नाहीत. पण आत्मविश्वास हा आवाजात नसतो, तो तुमच्या विचारात आणि कृतीत असतो. आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज काहीतरी नवीन शिका. स्वतःचे छोटे गोल्स ठेवा. स्वतःचे अचीवमेंट्स लिहून ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रगतीकडे पाहाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढेल.
5वी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. वर्किंग मॉमच्या आयुष्यात एक मोठी समस्या असते, ती म्हणजे स्वतःसाठी वेळ नसणे. पण जर तुम्हाला तुमची ताकद वाढवायची असेल तर रोज किमान 10 ते 15 मिनिटं स्वतःसाठी द्या. या वेळेत तुम्ही मेडिटेशन करू शकता, रीडिंग करू शकता, रायटिंग करू शकता किंवा सेल्फ रिफ्लेक्शन पाहू शकता. ही छोटी सवय तुमच्या मनाला मजबूत बनवते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक जे सतत आवाज करतात आणि दुसरे जे शांतपणे काम करतात. आणि इतिहास सांगतो, जग बदलणारे लोक बहुतेक वेळा शांत असतात, कारण ते लोकांना इम्प्रेस करण्यासाठी नाही तर स्वतःच्या ध्येयासाठी काम करत असतात. जर तुम्हीच शांत स्वभावाचे असाल तर स्वतःला कमी समजू नका, कारण कदाचित तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद असू शकते. जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर कदाचित तुम्हीही एक शांत, संवेदनशील आणि मजबूत स्त्री आहात. लोक कदाचित तुमच्या आवाजाकडे पाहतील, पण तुमची खरी ताकद आहे तुमचा संयम, तुमचा समजूतदारपणा आणि तुमची शांत शक्ती. लक्षात ठेवा, वाद करणारे लोक जगाला आवाज देतात, पण शांत लोक जग बदलतात. म्हणून आजपासून कोणी तुम्हाला शांत म्हणालं तर हसून उत्तर द्या, हो, कारण माझी ताकद माझ्या शांततेत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी स्ट्रॉंग आहे. आणि वर्किंग मॉम वॉरियर सिरीजसाठी इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्ही फक्त आई नाही, तुम्ही एक वॉरियर आहात.